उमेदवारी अर्ज दाखल काय पोहोचलाय, अर्ज दाखल केला, काय सांगायचं? ते खरं तर आमच्या सगळ्यांसाठी, कार्यकर्त्यांसाठी, अजितदादांच्या सर्व सहकाऱ्यांसाठी, सबंध बारामतीकरांसाठी हा एक अतिशय भावनिक क्षण आहे. कोणालाही वाटलं नव्हतं की दादांच्या व्यतिरिक्त ही कधी बारामतीची निवडणूक होऊ शकेल, पण आज आदरणीय सुनेत्रा काकींनी अर्ज दाखल केलेला आहे आणि आम्ही खरं तर सगळ्या पक्षाच्या नेत्यांना साथ घातलेली आहे की काकींची ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. दादांचं राज्यासाठी या भूमीसाठी असणारं योगदान, सर्व पक्षांसोबत असणारे त्यांचे अतिशय मैत्रीपूर्वक आणि सलोख्याचे संबंध आणि महाराष्ट्राची एक राजकीय परंपरा राहिलेली आहे, त्यातून सर्व पक्षांनी हा बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णय घ्यावा असा आम्ही सगळ्यांना साथ घातलेली आहे. मला खात्री आहे अजूनही या साधेला एक सकारात्मक प्रतिसाद हा सर्व पक्षांचा त्या निमित्ताने मिळेल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, आज बावनकुळे साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भुजबळ साहेब, तटकरे साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब यांनी सुद्धा सर्व पक्षाच्या नेत्यांसोबत त्या ठिकाणी संपर्क केलेला आहे. कालही त्यांनी खारगे साहेबांसोबत संपर्क करण्याचा तटकरे साहेबांनी, प्रफुल्लभाईंनी सुद्धा प्रयत्न केला. याआधी दिलीप वळसे पाटील साहेब असतील, भुजबळ साहेब असतील यांनी सुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांसोबत व उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब असतील यांच्यासोबत वगैरे त्या ठिकाणी त्यांनी संपर्क केला. त्यांनी त्या ठिकाणी सहकार्य दर्शवलं. वेगवेगळ्या ज्या राजकीय छोटे मोठे पक्ष आणि संघटना आहेत यांनी सुद्धा आज आदरणीय सुनेत्रा काकींना त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. आम्ही त्यांचेही या निमित्ताने आभार मानतो आणि ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशीच आमच्या सगळ्यांची तरी सर्व राजकीय पक्षांना त्या निमित्ताने भावनिक विनंती राहील. उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. आम्ही तरी त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या वरिष्ठांना आमची विनंती आणखी सुरू आहे की दादांचं जे अपघाती निधन झालं त्याच्या पश्चात दादांच्या सगळ्यांसोबतच सलोख्याचे संबंध राहिलेले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी आघाडी म्हणून सुद्धा 15 वर्ष आदरणीय अजितदादांचे सहकारी म्हणून ते त्या ठिकाणी राहिलेले आहेत. त्यामुळे त्या सगळ्या याचा सकारात्मक विचार करून त्यांनी आदरणीय सुनेत्रा काकींची निवडणूक ही बिनविरोध करावी अशी आमच्या सगळ्यांची त्यांना विनंती. ज्या प्रशासकीय इमारतीत आता अर्ज भरला गेला त्या प्रशासकीय इमारतीच्या गेटवर सकाळी एक फ्लेक्स लावण्यात आलं होतं आणि तटकरे आणि पटेल जी दादांच्या समर्थनातून बॅनर मी खरं तर अशा जी काही वृत्ती असेल त्यांची, जी कोण असतील त्यांची मी खरं तर अतिशय नम्र शब्दामध्ये मी निंदा करीन. कारण आदरणीय सुनेत्रा काकी ज्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी ही निवडणूक लढवत आहेत ही बारामतीकरांची पुरोगामी भूमी म्हणून ओळखली जाते. इथं अशी परंपरा नाही. इथं सर्व जाती, समाज, सर्व धर्म यांचा आदर करणारी ही भूमी. आदरणीय पवार साहेबांनी या ठिकाणी प्रतिनिधित्व केलं. त्यांनी यातून देशाचं आणि राज्याचं प्रतिनिधित्व केलं. आदरणीय दादांनी 6 वेळा उपमुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी याच मतदारसंघातून निवडणूक लढवली. अनेक दिग्गज मंडळी याची या भूमीला पार्श्वभूमी लागलेली आहे. त्याच्यामुळे काही ठराविक मंडळींनी केलेलं ते कृत्य असेल. पण आज ज्या वेळेला आदरणीय सुनेत्रा काकी अतिशय महत्वपूर्ण पाऊल हे त्या ठिकाणी त्यांच्या जीवनातला हा सर्वात खरं तर संघर्षाचा किंवा सर्वात खऱ्या अर्थानं आव्हानात्मक आणि भावनिक कठीण काळ असताना त्यांच्या समोर तरी अशा पद्धतीनं कुणीही कृत्य करू नये अशी माझी त्या निमित्ताने एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी राहील. तटकरे आणि पटेल, मला त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर तो छोटा बॅनर होता त्याच्यावर कुठल्या कार्यकर्त्यांनी त्याच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. त्याच्यावर कुठलाही, आम्ही सगळे दादाप्रेमीच आहोत. आमचा सगळ्यांचा जीवापाड जीव दादांवर होता आणि ही गोष्ट कोण नाकारू शकत नाही. जितकं रक्ताचं नातं तितकंच दादांनी आमच्यासोबत सुद्धा जुळलं. आमच्यासारखे कार्यकर्त्यांना त्यांनी पाठबळ दिलं, त्यांनी तयार केलं. कधीही जाती समाजाचं राजकारण न करणारा नेता म्हणजे अजितदादा. त्याच्यामुळे जे कोणी लावलेलं असेल त्यांना माहितीये, पण बारामतीच्या भूमीला ते शोभणारं नव्हतं एवढं मी एक कार्यकर्ता म्हणून सांगू इच्छिते. आणि तटकरे साहेब असो, प्रफुल्ल पटेल साहेब असो, भुजबळ साहेब असो, मुश्रीफ साहेब असो, धनंजय मुंडे साहेब असो, दिलीप वळसे पाटील साहेब असो, कार्यकर्ता म्हणून आम्ही सगळे असो, आम्ही आदरणीय सुनेत्रा काकीच्या पाठीशी आम्ही ठाम पद्धतीनं आहोत. कोणाला पटो कोणाला न पटो, कोणते विशिष्ट घटक आहेत ज्यांना ते पटतंय नाही पटतंय या तपशिलात मी आज जाणार नाही. कारण आजचा दिवस आमच्या सगळ्यांसाठी सुद्धा अत्यंत भावनिक आहे. त्याच्यामुळे
माझी सगळ्यांना विनंती राहील की बारामतीकरांची ही विचारधारा नाही, ही माझ्यासारखा एक कार्यकर्ता माहिती आहे. आम्ही बारामतीचं उदाहरण हे संबंध राज्याला आणि देशाला देतो. मी माझ्या मतदारसंघामध्ये भाषण करत असताना मी म्हणते की जशी वारकरी संप्रदायिकांसाठी पंढरी ही पंढरपूर असते, तशी लोकप्रतिनिधींसाठी विकासात्मक पंढरी किंवा उदाहरण कुठलं तर ते बारामती असतं. त्याच्यामुळे आम्ही सगळेच जी बारामती आदरणीय श्रद्धेय कैलासवासीय शारदाजी पवारांनी घडवली असेल, जी आदरणीय पवार साहेबांनी घडवली, जी आदरणीय अजितदादांनी घडवली, यापुढे सुनेत्रा काकी त्या ठिकाणी घडवतील. खासदार म्हणून सुप्रियाताईंनी या ठिकाणी प्रतिनिधित्व केलं. त्या बारामतीकरांची ही परंपरा नाही. सुंदर भाऊ काँग्रेस वगळता सगळ्या महाविकास आघाडीतील पक्षांनी पाठिंबा दिलाय का सुनेत्रा पवारांना? आज बहुतांशी जे राजकीय पक्ष आहेत, ज्या विविध संघटना आहेत, यांनी पत्र देऊन प्रत्यक्ष त्या ठिकाणी हजर राहून आदरणीय सुमित्रा काकींना पाठिंबा दिला. त्या सगळ्यांचे आम्ही कार्यकर्ता म्हणून आभार मानतो. आणखीन सुद्धा महायुतीचे जे नेते आहेत किंवा आमच्या पक्षाचे सुद्धा जे वरिष्ठ नेते आहेत, हे काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत संपर्क साधतायत. आमच्या सगळ्यांची हीच इच्छा आहे की ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची एक राजकीय परंपरा आहे आणि ती राजकीय परंपरा काकींची अशी आमचे हात जोडून सर्व राष्ट्रीय समाज पक्षाचा